ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रतिमा आता सुमनला शांत करत असते आणि सुमनला सांगत असते की सुमन, नको त्रास करून घेऊस इतका स्वतःला, होशील ठीक. आणि मला पूर्णपणे खात्री आहे आता डॉक्टर श्रद्धाही आहेतच की तुझ्यावर ट्रीटमेंट करायला, असं देखील आता प्रतिमा सुमनला म्हणते. प्रतिमा त्यानंतर तिकडनं निघून जाते. तर सायली आणि त्याचसोबत सुमन या दोघीही जणी बोलत असतात. सुमन सायलीला म्हणत असते की माझं हे नाटक परफेक्ट तर होतंय ना. त्यावर सुमनला सायली सांगू लागते की हो, सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट होत आहेत, काही चुकत नाही आहे. उलट आता आपल्याला या सगळ्या कामामध्ये ना हेल्प करायला मुळात ना श्रद्धा डॉक्टरांची सुद्धा साथ मिळालेली आहे. त्यामुळे मला कन्फर्म माहिती आहे आपण जे काही नाटक करतोय ते एकदम परफेक्ट करतोय. पण तुम्हाला मी सांगू का सुमन काकू, आपल्याला ना जरा पटकन करावं लागेल, कारण नागराज काकांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यावं लागेल. पण आता सुमनला वाईट वाटत असतं, कारण तिच्यावर जीव लावणारे प्रतिमा आणि रविराज यांच्याशी ती खोटं वागते असं कुठेतरी मनापासून तिला वाटत असतं आणि त्याबद्दलच ती आता बोलत असते. त्यावर आता मात्र सायली जी आहे ती सुमनला समजावते आणि ती आता सांगू लागते की माझं या वागण्यामागे सुद्धा बरीचशी कारणं आहेत आणि ती कारणं आपल्यालासुद्धा माहिती आहेत. कारण मला असं वाटतं की आपण जर या गोष्टी अशाच पद्धतीने घडत ठेवल्या तर पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजेच काय, तर रविराज काकांना थोडा डाऊट येईल. रविराज काकांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या वाटतील. पण आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करावा लागणार आहे. म्हणूनच तर आपण या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्यात. दुसरीकडे आता किचनमध्ये काम करत असतानाच कल्पनाचं बाहेर लक्ष जातं, कारण तिथे आता हा सचिन आलेला असतो. सचिन आल्यानंतर मम्मा मम्मा करून हाक मारत असतो. त्यावर आता कल्पना चिडते आणि कल्पना आता सरळच त्याला म्हणत असते की काय झालंय, तुला सांगितलं होतं ह्यांनी की तू इथे येऊ नकोस, तरीसुद्धा तू पुन्हा इथे आलायस, कशाला आणि का, जा बरं इथून. तेवढ्यातच प्रतापही तिथे येतात आणि प्रतापही आता जोरजोरात ओरडू लागतात, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची. दुसरीकडे आता नागराजचा जीव नुसता वर खाली होत असतो. त्यालाही कळत नसतं की आता काय करावं ते. म्हणूनच ना आता नागराज जो आहे तो मात्र विचार करत असतो की एकदा वर जाऊन पाहू का काय झालं आहे आणि काय नाही ते. त्यामुळेच ना आता त्याचा जीव नुसता वर खाली होत असताना इकडे असणारा अर्जुन हा त्याला समजावत असतो आणि इतका पॅनिक होऊ नकोस, काळजी करू नकोस, मला माहिती आहे की तुला सुमन काकूंची काळजी वाटते, पण सायली आहे ना, सायली ठेवेल लक्ष. मग आता प्रतिमा सुमनसाठी कॉफी घेऊन चाललेली असताना नागराज थांबवतो आणि नागराज म्हणू लागतो की थांबा ना वहिनी, मी जाऊन देतो तिला कॉफी. तसंही मला बघू दे ना, नेमकं माझी बायको ठीक आहे की नाही, मला ना खूप जास्त काळजी वाटत आहे. आणि असं बोलून प्रतिमाच्या हातात ना तो कॉफी काढून घेतो. इकडे सायली आणि त्याचसोबत सुमन ह्या दोघीही जणी बोलत असतात. सायली सुमनला सांगत असते की आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, या वेळेचा फायदा करून घ्यायला हवा. आणि सुमन पण होकार देते. सुमनला आता नागराज आलेला दिसतो. नागराज जसा तिला आलेला दिसतो तशी आता तिचं नाटक सुरू होतं. ती पुन्हा एकदा किंचाळायला ओरडायला सुरुवात करते. ती आता म्हणू लागते की बस झालं, इकडे दोर तिकडे दोर, पायाला दोर, हे काय मला करून ठेवलं होतं, असं आता ती नाटक करत रडू लागते. त्याच वेळेला आता नागराजला कळतं ही तर आपण तिला बांधून ठेवलं होतं याबद्दल सगळं काही सांगत आहे. ही जर आता या सगळ्याच गोष्टी सांगून बसली तर नाही प्रॉब्लेम होऊ शकतो. हिला काही झालं तरी आता शांत करायला हवं. सायलीसुद्धा आता सुमनला शांत करत असते. सुमनला म्हणत असते, सुमन काकू शांत व्हा. मग आता तरीसुद्धा सुमन काकू हात एकमेकांना बांधून दाखवत असते. हे असं बांधलं होतं मला, असं बघ. आणि त्याच वेळेला आता नागराज घाबरतो. नागराज विचार करतो, हे काय, हिला तर आतापर्यंत आठवत नव्हतं ना सगळं काही आता आठवायला लागलं की काय, आता आपली तर वाटच लागली, असा विचार ना कुठंतरी मनामध्ये त्याच्या येऊ लागलेला असतो.
दुसरीकडे पाहायला मिळतं प्रताप जे आहेत ते मात्र आता खूप जास्त भडकलेले असतात. प्रताप आता म्हणत असतात की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तुला तर मी सांगितलं होतं की ते पाऊलही ठेवायचं नाही, तरीसुद्धा तू पुन्हा आलायस का? का म्हणून आलायस? जा बरं इथून, आताच्या आता चालता हो. सावलीसुद्धा ना माझ्या मुलीवर पडायला नकोय, जा निघ असं बोलून आता अक्षरशः त्याला तिकडनं हकलवलं जात असतं. पण तरीसुद्धा तो आता म्हणत असतो की आई बाबा माझं ऐकून तरी घ्या, प्लीज प्लीज मला माझ्या ना अस्मीसोबत थोडं बोलायचं आहे. प्रताप म्हणत असतात की काही गरज नाही आहे इथे बोलायला यायची, चालते व्हा बरं. नाही निघा बरं आता, इथे थांबायला मी बिलकुलही देणार नाही आहे असं बोलून आता प्रताप जे आहेत ते सचिनला हकलवायचा प्रयत्न करत असतात. पण हा सचिन कुठला ऐकतोय? सचिन म्हणत असतो की मला माझ्या अस्मीला भेटायचं आहे. तेवढ्यातच अर्जुन बाहेरून आलेला असतो आणि अर्जुन जसा येतो तसा आता जोरात आता कानाखाली सचिनच्या लगावून देतो. कारण आता असं वाटत होतं त्याला की या सचिनमुळे अस्मीला पुन्हा त्रास होईल आणि हा त्रास तिला व्हायला द्यायला नको, म्हणूनच त्यांनी आता जोरात कानाखाली वाजवलेली असते. त्यावर आता सचिन हा अर्जुनचा हात घेतो आणि अर्जुनचा हात आपल्या गालावर अजून एकदा मारून घेतो आणि तो म्हणत असतो की घे तुला किती मारायचं आहे ना तेवढं मार, सगळं सहन करायला तयार आहे रे, पण मला माझ्या अस्मीला माझ्या बाळापासून माझ्या अस्मीपासून तुम्ही लोक मला लांब करू नका. आता कळतंय का रे तुला हे सगळं? जेवढे दिवस तुझ्या गर्लफ्रेंड होती तेव्हा तुला दिसले नाही, तेवढ्यातच तिथे अस्मी आलेली असते. अस्मिता जेव्हा तिथे येते तेव्हा म्हणत असते की आता काय, आता पुन्हा कसली नाटकं सुरू आहेत ते जरा मला समजेल का? मग आता अस्मिता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता अस्मितासमोर सचिनने अक्षरशः हात जोडलेले असतात. सचिन आता अस्मिताला म्हणत असतो की माझ्या आयुष्यात ना मला तुझ्यापेक्षा इम्पॉर्टंट असं कोणीच नाही आहे. प्लीज ना अस्मी लक्षात घे ना, आपल्या बाळाचा विचार कर. तुला एक गोष्ट सांगू का, सगळीकडनंच मी हरलोय ग, पण आता इथून तरी मला हरू देऊ नकोस. अस्मिता त्याच्याकडे पाहतच राहते. अस्मिता त्याला म्हणत असते की का आता काय झालं, आता तुझी ती गर्लफ्रेंड नाही आहे का तुला साथ द्यायला, असं देखील आता विचारलं जातं. त्यावर मात्र आता तो म्हणत असतो की गर्लफ्रेंड ती किती दिवस असते ग, शेवटी काही झालं तरी बायकोचाच आधार असतो. तुला काय सांगू अस्मी, मी खरं तर ना कॅनडामध्ये राहत होतो, पण आता मला काही दिवसांमध्ये ना एवढा त्रास होतोय ना, मी त्यांना सरळ सांगितलं की मी नाही येणार आहे पुन्हा तिथे आणि मला कायमचं आता इंडियामध्येच राहायचं आहे माझ्या बायकोसोबत, माझ्या मुलासोबत. कारण अस्मी तू इतकी रागवली आहेस ना की मी माझ्या आता करिअरचाही विचार केलेला नाही आहे आणि उलट आहे ना मला त्यांनी आता पॅनल्टीसुद्धा लावली आहे की त्यांना न सांगता त्यांना न कळवता असं जॉब वगैरे सोडला आहे ना म्हणून. पण आता मला असं झालं आहे ना की माझ्याकडे एकही रुपया नाही आहे, मी सगळ्या बाजूनी अडकलो आहे ग, तरीसुद्धा मला तुझी साथ हवी आहे म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. प्लीज ना गं, प्लीज तूच आता माझ्यासाठी काहीतरी आधार बनवू शकतेस, कर ना गं माझ्यासाठी काहीतरी, मला माफ कर, मी नाही वागणार गं पुन्हा तसं. मला माझ्या मुलाची काळजी वाटते, आता डिलिव्हरी ही सध्या जवळ आली आहे, मला तुझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ थांबायचं आहे. तू जर आता माझ्याशी बोलणार नसशील ना तर मी अन्नपाणी सगळं काही सोडून देईल, पण जोपर्यंत तू माझ्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अस्मिता रडू लागते. अस्मितालाही जरा वाईट वाटतं. अस्मिता विचार करत असते की खरंच ना, म्हणजे आपल्यामुळे आता हा जेवण अन्नपाणी सगळं काही सोडायला तयार आहे, पण याच सगळ्या गोष्टी याने जर आधी केल्या असत्या तर ही वेळही आली नसती. आता इकडे मनातल्या मनात अस्मिता म्हणत असते, पण आता एवढा तो रडत असतो ना की तो आता अक्षरशः सांगतो मला राहायचं आहे फक्त माझ्या बाळासोबत आणि ह्या सगळ्या गोष्टींसोबत, पण मला तुम्ही जर राहायलाच देत नसाल तर जोपर्यंत अस्मी मला माफ करत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही,
असं बोलून तो आता निघून जातो. तो निघून गेल्यावर अस्मी स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असते. सायली आता तिला सावरते. सायली म्हणत असते की अस्मिताताई नका हो, नका काळजी करू, नका टेन्शन घेऊ. इकडे सुमन एकटीच बसलेली असताना प्रतिमा तिच्याशी बोलायला मोकळं करण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच नागराज तिथे येतो आणि नागराज आता विचारू लागतो की रविराज दादा कुठे आहे. त्यावर ते थोडं काम होतं यासाठी बाहेर गेले आहेत आणि तसंही मलाही मार्केटमध्ये जायचं होतं, पण मी ह्यांची वाट बघते, हे कधी येतात, हे आले ना की मग मी जाईन. का गं वहिनी असं? नाही, सुमनला या सगळ्या परिस्थितीत एकटीला सोडून जाऊ शकत नाही आहे मी. का? काय झालं? अगं आम्ही आहोत ना, मी आहे, मी लक्ष ठेवीनच की. अगं नको काळजी करू, आणि तसंही मी सुमनचा नवरा आहे. हल्ली आम्हाला बराच वेळ एकांतात मिळाला नाही आहे. जरा मलाही असं वाटतंय ना की जरा माझ्या बायकोसोबत वेळ घालवावा. थोडा वेळ का होईना मी बसतो ना, मी थांबतो, तू जा बिंदास्त भाजी घेऊन ये. एकदा मी सुमनला मारलं म्हणून सतत मारणार नाही आहे. मग त्याच वेळेला आता सुमनच्यासुद्धा लक्षात येतं की आपल्याला या सगळ्या गोष्टी आधीसुद्धा सायलीनं सांगितलेल्या आहेत. मग आपल्याला या माणसाकडनं सत्य वधवून घ्यायचं आहे. जर वहिनी इथे असतील तर हे काहीच बोलणार नाही. त्यापेक्षा ना मी एक काम करते, ह्यांना इथे थांबवायलाच परवानगी घेते. मग आता सुमन जी आहे ती लगेच प्रतिमाला म्हणत असते की जा वहिनी, तुम्हाला भाजी घ्यायला जायचं आहे ना, जा, मी थांबेन, हे आहेत ना, असंही आता ती म्हणत असते. मग काय, नागराजला आता लक्षात येत असतं. नागराज म्हणत असतो की हीच ती वेळ आहे आता हिला अजून टॉर्चर करायची, कारण हिने काही झालं ना तरीसुद्धा घरात कोणत्याही गोष्टी सांगायला नकोत, असाच प्रश्न, असंच सगळं काही त्याला वाटत असतं. आणि यासाठी तो नवनवीन कार्यक्रम आखत असतो. घरात कोणी नाही आहे तोपर्यंत ही चांगली संधी आहे हिच्याकडचं सगळं काही वधवून घ्यायची. हिला काय माहिती आहे आणि काय नाही हे जाणून घ्यायची. मग आता प्रतिमाही विचारते, चालेल ना मी गेलेलं. त्यावर आता सुमनही तिला होकार देते. सुमनने होकार दिलाय म्हटल्यावर आता तीही तिकडनं जायला निघते. आता दोघीही जणी एकमेकांकडे बघत असतात. तर प्रतिमाही विचार करते की जाऊ दे, चला या दोघं नवरा बायकोंना एकत्र थोडा वेळ तरी द्यायला हवा, कारण तसंही आपण या दोघं नवरा बायकोंना सध्या लांब ठेवत आहोत. म्हणून प्रतिमासुद्धा आता मार्केटमध्ये जाते. तर आता नागराज हा सुमनकडे बघत असतो. दुसरीकडे मात्र आता खूप जास्त अस्मिता रडत असते. अस्मिता म्हणत असते की एवढं सगळं बोलून तो निघून गेला, त्याला जराही वाटलं नाही का मला किती गिल्ट आलं असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या, स्वतः बाहेर अफेअर करत फिरायचं आणि या सगळ्याचा त्रास मला द्यायचा. काय तर म्हणे मी आता उपाशी राहणार आहे जोपर्यंत मी त्याला माफ करत नाही तोपर्यंत. आता पूर्ण आजीसुद्धा अस्मिताला समजवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की नको ग अस्मिता, नको रडूस इतकी, ह्या सगळ्यामुळे तुझ्या बाळावर परिणाम होत आहेत, हे लक्षात घे. आता सायलीसुद्धा म्हणत असते. पण दुसरीकडे प्रताप हे म्हणत असतात की मला असं वाटतं ना मी खरंच चुकलोय, तेव्हा जर चांगलं स्थळ बघितलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती. दुसरीकडे आता पाहायला मिळतं नागराज हा सुमनसाठी खास असं जेवण घेऊन येतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो, कोणालाही काही खायला न देणारा हा नागराज आज चक्क त्याच्या लाडक्या बायकोसाठी जेवण घेऊन आलाय. चल बरं, खा बरं, ये ये, मी तुला भरवतोही नाही आहे, असं बोलून आता तो तिला एक एक घास भरवायला चाललेला असतो. सुमनला आता नको असतं. सुमनला त्याच्या हातून काही खायचं नसतं. तर उलट तो सुमनला म्हणत असतो की अगं चांगलं घरचं अन्न खायला भेटते, खाऊन घे, खाऊन घे. तुला कळते का, इतके दिवस त्या वडापाववर जगत होतीस, आता निदान घरचं तरी जेवण खा, असं तो आता तिला म्हणत असतो. इकडे आता अश्विनही आलेला असतो. अश्विन जेव्हा घरी येतो तेव्हा तो या सगळ्या अवस्थेत या अस्मिताला पाहतो आणि त्याच वेळेला तो विचारतो की काय झालं आहे. त्यावर सायली घडलेला प्रकार सांगते आणि इकडे हे सचिन भाऊजी आले होते आणि त्यानंतर त्यांनी अन्नपाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळे अस्मिताताईंना या सगळ्याचा त्रास होत आहे, हे सुद्धा आता सगळं काही सायलीनं सांगितलेलं असतं. अश्विन एक भाऊ म्हणून
आपलं कर्तव्य आता पार पडत असतो. तो आता अस्मिताच्या बाजूला जातो, अस्मिताला सांभाळायचा, अस्मिताला समजवायचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं करून प्लीज नको त्रास करून घेऊ, तुला त्रास होतो या सगळ्याचा, बाळालाही आणि तुलाही. आणि त्याच वेळेला आता अर्जुनलाही या सगळ्याचा त्रास होत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की विनाकारण आपली बहीण रडते आणि मग या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. दुसरीकडे मात्र आता अश्विनही म्हणत असतो की मला असं वाटतंय ना की आपण झाल्या गेल्या गोष्टी विसरून जाऊया, बाळासाठी का होईना आपण थोडा पॉझिटिव्हली विचार करूया. पण आता प्रतापही म्हणत असतात की मी लग्न करताना म्हणजेच लग्न लावून देताना कुठेतरी चूक केली असं वाटते. त्याच वेळेला मात्र आता अस्मिता म्हणत असते नाही डॅड, आधी ना माझा सचिन असा नव्हता, तो माझ्यावर खूप जास्त मनापासून प्रेम करायचा आणि मला माहिती आहे ना तो खरंच माझ्यावर खूप जीव लावायचा. म्हणूनच मला असं वाटतं ना की नको नको ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना की तरीसुद्धा मला त्रास होतो. त्याच वेळेला आता अर्जुन ठरवतो की आता बस झालं म्हणजे बस झालं. आता या सगळ्यावर काहीतरी इलाज तर काढायला हवा. आणि त्यासाठी आता तो म्हणत असतो की मी आताच त्या सचिनच्या घरी जातो आणि त्याला चांगला जाब विचारतो. त्याला आता फरफटत नाही ना अस्मिताईच्या पायापर्यंत आणलं तर माझं नाव मी अर्जुन लावणार नाही, कारण अस्मिताची चाललेली ही अवस्था, घडणारा सगळा प्रसंग, या सगळ्यामुळे ना आता अर्जुन हतबल झालेला असतो. अर्जुन काही झालं तरी आता अस्मिताला या सगळ्या रडण्यामध्ये, या सगळ्या टेन्शनमध्ये पाहू शकत नसतो आणि त्यासाठी त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो. दुसरीकडे अश्विनही आता म्हणत असतो की काही झालं तरीसुद्धा मीही तुझ्यासोबत येतो, कारण मलाही आता त्याला जाब विचारायचं आहे. त्याने जे काही केलं आहे ना ते भयानक केलं आहे, ते कुठेतरी थांबायला हवं. मग आता दोघंही जण जायला निघालेले असतात, पण पूर्णा आजी दोघांनाही थांबवून घेते. पूर्णा आजी म्हणत असते की काही गरज नाही आहे तुम्ही लोकांनी जायची, आणि असं बोलून ती आता म्हणू लागते की थांबा म्हटलंय ना. मग आता अर्जुन म्हणतो की का थांबवतेस पूर्णाची, मला जाऊ दे ना, आम्ही बघतो त्याचं काय करायचं आहे ते. पण पूर्णाची बोलत असते की नाही, म्हटलं ना मी नको म्हणून, त्याला आपण नंतर बघूया. काय आहे ना आताच्या वेळेला ना आपण अस्मिताची काळजी घेणं गरजेचं आहे. अस्मिताला काय हवं नको ते बघूया. अस्मिताला सगळ्या गोष्टींची कमी पडायला नको आहे. डिलिव्हरी झाली की आपण या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूया असं देखील आता सांगितलं जातं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बारकाईने विचार केल्या जातात तेव्हा या गोष्टी आता पटू देखील लागलेल्या असतात. दुसरीकडे मात्र आता सुमनला हा भरवत असतो. नागराज सुमनला एक एक घास भरवताना म्हणत असतो की घे हा घास काऊचा, हा घास माझा, हे असं त्याचं नाटक सुरू असतं. आणि त्याच वेळेला ती खातही असते आणि त्याच वेळेला आता ती ॲक्टिंगसुद्धा करत असते. म्हणजेच ना ह्यानंच बांधून ठेवलं होतं आणि या सगळ्या गोष्टी ना तिला आता आठवायला लागलेल्या असतात. आणि म्हणूनच ना ती थोडी का होईना अशी बघत असते. आणि जेव्हा ती अशी बघत असते ना वेगळ्याच नजरेनं, तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की अगं ए बाय ए ऐक ना, मला माहिती आहे तुला त्रास होत असणार आहे, पण मी आहे, तुला जराही त्रास होऊ देणार नाही, असं काहीसं खोटं ठोटं तो बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता सुमन जास्तच हायपर होते. सुमनला आता या नागराजकडनं सगळं सत्य वधवून घ्यायचं असतं ना, आणि त्यामुळेच आता ती म्हणू लागते मला बांधून ठेवलं होतं, हां त्या बंद खोलीत असे दोन्ही हात तर माझे बांधले होते, पाय पण बांधले होते आणि तिथे पूर्ण अंधार होता. मग आता नागराज घाबरतो. नागराज म्हणतो हिला तर सगळं आठवतंय. मग आता सुमन म्हणत असते की हो तिथे मला असं वाटतंय की तुम्ही होतात, तुम्हीच मला त्या बंद खोलीत ठेवलं होतं असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर नागराज आता नाटक करत असतो आणि नागराज म्हणत असतो अरे वा 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 वा, म्हणजे तुला आठवतंय तर. पण आता हे सगळं तिने कोणालाही सांगू नये असंच आता वाटत असतं नागराजला. म्हणून नागराजचं थया सुरू असतं. नागराज आता तिला म्हणत असतो की अगं थांब, अगं या सगळ्या गोष्टी नाही आहेत खऱ्या,
पण आता ती डोक्याला प्रेशर देत असते. तिला काही झालेलं नसतं, पण तिने जी काही ॲक्टिंग केलेली आहे ना, जबराट अशी सुमनने ॲक्टिंग केली आहे, जेणेकरून ना हा नागराज आहे ना तिच्या जाळ्यामध्ये असा काय अडकला आहे ना, बेकार अडकला आहे. आणि त्याच वेळेला आता नागराज जो आहे तो मात्र आता तिच्याकडे बघत असतो. आणि जेव्हा तो आता तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की हे तू जे बोलतेस ना ते सत्यात उतरवायला हवं. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन बोलत असतात. त्याच वेळेला आता सायली अर्जुनला सांगत असते की आता या अस्मिताताईंची अवस्था इतकी बिकट आहे, पण या सगळ्या परिस्थितीत ना मला असं वाटतं की काही झालं ना तरीसुद्धा त्यांच्यासोबत असं घडायला नको होतं. जे काही घडलंय ना ते एकदमच विचित्र घडलंय. उलट आहे ना या सगळ्यामध्ये त्यांनी खुश राहणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली हे दोघंही जण आता विविध प्लॅनिंग करत असतात. अर्जुनही म्हणत असतो की मी ना ताईसाठी काही करायला तयार आहे. त्यापेक्षा मी असं करू का ताई, आपण तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहूया, म्हणजे कसं तिलाही बरं वाटेल आणि तिलाही आपल्यासोबत बरं वाटेल. म्हणजे कसं तीही फ्री राहील आणि आपणही तिच्यासोबत मनमुरादपणे गप्पा मारूया. तर पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की नागराजने आता सगळ्याची कबुली दिलेली असते आणि ऑलरेडी हा मोबाईल सेट करून सुमनने ठेवलेला असतो आणि त्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड होतं. आणि सायली अर्जुन ते रेकॉर्डिंग बघतात तेव्हा सायली अर्जुनला धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.